नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित बारी. स्पॉटलाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला नुकतंच बंगालच्या उपसागरामध्ये विकसित झालेलं जे मोचा चक्रीवादळ आहे त्या चक्रीवादळाबद्दल चर्चा करायची आहे. आणि सोबतच चक्रीवादळ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सायक्लोन असं म्हणतो, हे नेमकं काय असतात, यांची निर्मिती कशी होते, या सायक्लोन्समधली हवेची स्थिती जी आहे ती कशी असते, सोबतच यांची दिशा, याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. आणि मग जगभर यांचं वितरण पण आपल्याला सगळ्यात शेवटी बघायचं आहे. आणि यांना मग जगात वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं, जे परीक्षेच्या दृष्टीने पण फार महत्त्वाचं आहे. त्याच्याबद्दल पण आपल्याला या लेक्चरमध्ये चर्चा करायची आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. चला, मुळातच सायक्लोन हा जो शब्द आहे, सायक्लोन हा शब्द एका ग्रीक शब्दावरनं घेण्यात आलेला आहे. तुम्ही जर का इथे बघितलं तर तो ग्रीक शब्द आहे इथे कॅक्लॉस. कॅक्लॉसचा अर्थ काय होतो? कॅक्लॉस म्हणजे सापाचं गोल वेटोळं. आणि जर का तुम्ही सायक्लोन बघितलं तर सायक्लोन कसं असतं? सायक्लोन हे त्या सापाच्या वेटोळ्यासारखंच असतं. ठीक आहे, म्हणून त्या ग्रीक शब्दावरनं हा सायक्लोन शब्द घेण्यात आलेला आहे. आता आवर्तांची निर्मिती कुठे होते? तर आवर्ताच्या निर्मितीच्या स्थानावरून त्याचं वर्गीकरण केलं जातं. जर का आवर्ताची निर्मिती ही उष्णकटिबंधात होत असेल तर त्याला आपण उष्णकटिबंधीय आवर्त असं म्हणतो. जर का आवर्तांची निर्मिती ही समशीतोष्ण कटिबंधात होत असेल तर आपण त्याला समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त असं म्हणतो. आता इथे अगदी व्यवस्थित बघा, हा तुम्हाला इथे जगाचा नकाशा दिसतो आहे. तुम्ही जर का इथे बघितलं तर कर्कवृत्त आणि कर्कवृत्ताच्या इथे दक्षिणेला मकरवृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असलेला जो भाग आहे याला आपण उष्णकटिबंध असं म्हणतो. आता भारताच्या दक्षिणेला असलेला हिंदी महासागर किंवा भारताच्या पूर्वेला असलेला इथे बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला असलेला अरबी समुद्र, यांचं जर का तुम्ही स्थान बघितलं तर ते कुठे आहे? ते आहे उष्णकटिबंधामध्ये. त्याच्यामुळे अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरामध्ये जीही आवर्त निर्माण होतात त्यांना आपण काय म्हणतो? उष्णकटिबंधीय आवर्त असं म्हणतो. आता उत्तर गोलार्धामध्ये कर्कवृत्तापासून वरती आर्टिक वृत्तापर्यंत आणि दक्षिण गोलार्धामध्ये इथे मकर वृत्तापासून तर अंटार्क्टिक वृत्तापर्यंत हा जो भाग आहे त्याला आपण समशीतोष्ण कटिबंध असं म्हणतो. मग या कटिबंधामध्ये किंवा या भागात जे आवर्त निर्माण होतात त्यांना आपण समशीतोष्ण आवर्त असं म्हणतो. पण इथे आपल्याला स्पेसिफिकली जर का बघायचं झालं तर मोचा चक्रीवादाबद्दल चर्चा करायची आहे. त्याच्यामुळे आपण फोकस कशावरती करूया तर उष्णकटिबंधीय चक्रीवादांबद्दलच किंवा त्याच्यावरच करूयात. आता तुम्ही जर का बघितलं तर भारताच्या पूर्वेला इथे काय आहे? बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. बरं, आता या टॉपिकवरती बऱ्याच वेळेला प्रश्न पण विचारले गेलेत, MPSCने पण विचारलेत आणि UPSCने पण विचारलेले आहेत की भारताच्या पूर्वेकडे असलेल्या बंगालच्या उपसागरामध्ये आवर्तांचं प्रमाण जास्त आहे ॲज कम्पेअर टू अरेबियन सी किंवा अरबी समुद्राच्या तुलनेमध्ये. मग याच्या मागचं कारण काय आहे? तर तुम्ही अगदी व्यवस्थित बघितलं तर बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालच्या उपसागराचं जे क्षेत्र आहे ते तुलनेने थोडं कमी आहे. कोणापेक्षा? तर अरबी समुद्रापेक्षा. प्लस हा जो बंगालचा उपसागर आहे हा थोडा आतपर्यंत गेलेला आहे. ठीक आहे, हां. सो हे दोन कारणं आहे ज्याच्यामुळे काय आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये आवर्तांचं प्रमाण थोडं जास्त आहे. एक तर त्याचा आकार आणि दुसरं म्हणजे त्याचं स्थान. आता एक महत्त्वाचा मुद्दा, गेल्या 10 वर्षामध्ये आवर्तांचं प्रमाण हे बंगालच्या उपसागरापेक्षा पण अरबी समुद्रामध्ये वाढलेलं आहे. हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, पण आपण जेव्हा हवामानाचा विचार करतो, हवामान म्हणजे काय असतं रे? तर सरासरी 33 वर्षाच्या ज्या ॲटमॉस्फेरिक किंवा वेदरशी रिलेटेड कंडिशन्स असतात, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? क्लायमेट असं म्हणत असतो. सो अजून बराच वेळ जावं द्यावं लागेल. त्याच्यानंतर मग कदाचित आपण हे म्हणू शकू की नाही, बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्रामध्ये जास्त सायक्लोन्स येतात. पण सध्या फक्त 10 वर्षाचा हा निष्कर्ष असल्यामुळे सध्या तरी आपण म्हणायचं की बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोन्सचं प्रमाण जास्त आहे अरबी समुद्रापेक्षा. चला पुढे जाऊया. आता हा जो बंगालचा उपसागर आहे, या बंगालच्या उपसागरामध्ये या मोचा नावाच्या चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे. आता हे मोचा नाव कोणी दिलं? आता मुळातच सायक्लोन्सचं नाव कसं ठरतं याच्यावरती आपल्या चॅनलवरती डॉक्टर सुशील बारी यांनी एक स्वतंत्र व्हिडिओ बनलेला आहे, तो तुम्ही बघू शकतात. नॉमेनक्लेचर कसं आहे किंवा त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करूया. पण सध्या हे जे मोचा नाव आहे हे येमेन या देशाने दिलेलं आहे. ठीक आहे, बरं. आता बघा, बंगालच्या उपसागरामध्ये हे चक्रीवादळ तयार झालेलं आहे. आता हे चक्रीवादळ तयार होण्यामागची कारणं काय काय असतात रे, किंवा यांची उत्पत्ती कशामुळे होते? तर उत्पत्ती होण्यासाठी चक्रीवादळाची कोणकोणते घटक रिस्पॉन्सिबल असतात तर इथे तुम्हाला डेस्कवरती दिलेले आहे, मी ते एक्सप्लेन करणार आहे. पण इथे एक मुद्दा तुम्हाला समजून घ्यायचा आहे की चक्रीवादळांची जी निर्मिती आहे ती कधीही समुद्रामध्येच होते.
ठीक आहे. चक्रीवादळांची निर्मिती ही जमिनीवरती कधी होत नाही. जेव्हा एखादं चक्रीवादळ समुद्रावरनं जमिनीकडे येतं तेव्हा ते काय होतं, नष्ट होतं. येते लक्षामध्ये, भरपूर पर्जन्य पडतो आणि त्याच्यानंतर ते नष्ट होऊन जातं. मग काय कारण आहे की चक्रीवादळ हे समुद्रावरनं जमिनीवरती आल्यावर नष्ट होतं किंवा ते फक्त समुद्रातच निर्माण होतं? चला तर मग आपण जाणून घेऊयात. सगळ्यात पहिलं बघा, आवर्तांच्या निर्मितीसाठी सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा घटक जर कुठला असेल तर तो आहे तुमचा तापमान. सूर्यापासून जी उष्णता ऊर्जा मिळते, या उष्णता ऊर्जेचं जर का तुम्ही वितरणाचा अभ्यास केला, ठीक आहे, किंवा संपूर्ण पृथ्वीवरती जी सूर्याची ऊर्जा रिसीव्ह केली जाते किंवा मिळवली जाते, त्या ऊर्जेचा विचार केल्यास जमीन जी आहे ही खूप पटकन तापते, तर समुद्र थोडे उशिरा तापतात. बरोबर. हां, सो सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचा खूप मोठा रोल इथे आहे. समुद्र इथे जसं जसं तापत जातो, आता समुद्र तापायला वेळ लागतो, हळूहळू समुद्राचं तापमान वाढलं की त्या समुद्रावरचं बाष्पाचं प्रमाण पण वाढतं. मग आता तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की सर किती टेम्परेचर असलं पाहिजे, तर लक्षात ठेवा अप टू 27 डिग्री सेल्सिअस तापमान किती असलं पाहिजे, 27 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोचलं सागरी जलाचं की त्याच्यानंतर जे अपेक्षित किंवा आवर्ताच्या निर्मितीसाठी जेवढी आवश्यक आर्द्रता आहे तिची निर्मिती होते. एकदा का प्रचंड आर्द्रतेची निर्मिती झाली की खूप जास्त तापमानामुळे ही हवा काय होते, ही हवा वरती उचलली जाते. म्हणजेच काय, हवेचे ऊर्ध्वगामी संचलन पण इथे आवश्यक आहे. आता इथे तुम्ही एक नवीन शब्द बघत असाल, ITCZ, आंतरउष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्टा. त्याला आपण इंग्लिशमध्ये ITCZ असं म्हणतो, इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन. बेसिकली ITCZ काय असतो रे, ITCZ म्हणजे विषुववृत्तावरचा जो कमी दाबाचा पट्टा आहे, हा सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे उत्तरेला कर्कवृत्तापर्यंत आणि दक्षिणेला मकरवृत्तापर्यंत काय होत असतो, तर सरकत असतो. यालाच आपण ITCZ असं म्हणतो. जेव्हा ITCZ हा भारतीय उपखंडावरती असतो, 21 मार्च नंतर हळूहळू तो वरती सरकायला लागतो. ठीक आहे. हां, सो जेव्हा ITCZ हा उत्तरेकडे सरकत असतो तेव्हा उत्तरेकडचं किंवा उत्तर गोलार्धातलं काय वाढत जातं, तापमान वाढत जातं आणि तापमान वाढल्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र होतं आणि आग्नेय पूर्वीय वारे हे विषुववृत्त ओलांडून काय करतात, तर उत्तर गोलार्धात प्रवेश करतात. नंतर त्याच्यापासून मान्सून वाऱ्यांची निर्मिती होते. हे आपण क्लायमेटॉलॉजीमध्ये शिकलेलो आहोत. तर मुळातच आंतरउष्णकटिबंधीय कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्यामुळे काय होतं, तर वाऱ्यांची दिशा बदलते आणि मग जेव्हा हे प्रचलित वारे किंवा हे जे दिशा बदलून आलेले वारे आहेत, हे वारे त्या कमी दाबाच्या क्षेत्रावरून जातात, तेव्हा कोरिअलिस बलामुळे काय होतं, त्यांची मुवमेंट किंवा त्यांची जी वाहण्याची दिशा आहे ती थोडी बदलते आणि ती कशी होते, तर सर्क्युलर होते किंवा गोल गोल होते. सो आंतरउष्णकटिबंधीय कमी दाबाचा पट्टा हा पण काय आहे, एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं, वाऱ्यांची दिशा बदलते. आणि सगळ्यात शेवटी आहे, सागराच्या पश्चिम भागातच आवर्तांची निर्मिती होते. आता तुम्ही जर का बघितलं या माईकचा डायग्राममध्ये, तर हा संपूर्ण हिंदी महासागर आहे है ना, आणि हिंदी महासागराची ही पश्चिम बाजू आहे. पश्चिम बाजूलाच का जास्त आवर्तांची निर्मिती होते हे पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे, कारण की जे बहुतांश उष्णसागरी प्रवाह आहे, हे उष्णसागरी प्रवाह कुठे असतात, उष्णसागरी प्रवाह हे महासागरांच्या पश्चिमेकडे असतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की महासागरांची जी पश्चिम बाजू आहे ती पूर्व बाजूपेक्षा थोडी जास्त तापलेली असते. कशामुळे, तर उष्णसागरी प्रवाहांमुळे. म्हणजेच काय, इथे ऑलरेडी महासागराच्या जलाचं तापमान थोडं जास्त असतं, त्याच्यामुळे 27 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर जायला खूप वेळ लागत नाही. लक्षात ठेवा. सो हे 5 फॅक्टर काय आहेत, महत्त्वाचे आहेत. मी पुन्हा एकदा समजावून सांगतो. बघा, इथे सोलर एनर्जी किंवा सूर्यापासून येणाऱ्या उष्णता ऊर्जेचा खूप महत्त्वाचा रोल आहे किंवा महत्त्वाची भूमिका आहे. सूर्यापासून जी उष्णता ऊर्जा येते त्याच्यामुळे समुद्राचं पाणी तापतं. किती डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान पोचलं पाहिजे, 27 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान पोचलं पाहिजे. एकदा का ते तापमान 27 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोचलं की मग काय होतं, अपेक्षित किंवा जेवढी आवश्यक आर्द्रता आहे त्याची निर्मिती होते. ही सगळी पाण्याची वाफ वरती उचलली जाते, म्हणजे ऊर्ध्वगामी संचलन होतं. आणि मग त्याच्यानंतर काय होतं, तर ITCZमुळे तिथून वाहणारे जे प्रचलित वारे आहेत ते प्रचलित वारे या कमी दाबाच्या क्षेत्राकडे आकर्षिले जातात आणि मग त्यांना काय होतं, कोरिअलिस बलामुळे एक स्पेरिकल मुवमेंट प्राप्त होते. राहील लक्षामध्ये. बरं, आता मी माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो की महासागरांची निर्मिती ही समुद्रावरती सायक्लोन्सची निर्मिती ही समुद्रावरतीच का होते. याच्या मागचं कारणच ते आहे की सायक्लोन्सच्या निर्मितीसाठी प्रचंड पाण्याच्या वाफेची गरज असते, जी की तुम्हाला जमिनीवरती मिळत नाही. त्याच्यामुळे सायक्लोनचं फॉर्मेशन हे समुद्रामध्येच होतं, सायक्लोनचं फॉर्मेशन हे जमिनीवरती होत नाही. आणि मग जेव्हा सायक्लोन एखादं
समुद्राकडनं जमिनीकडे जातं तेव्हा ते काय होतं, नष्ट होतं. कारण की एकदा कधी जमिनीकडे पोहोचलं किंवा भूमीकडे पोहोचलं तर तिथे पाण्याच्या वाफेचं प्रमाण कमी झालेलं असतं. आता इथे बघा, फक्त हिंदी महासागरातच सायक्लोन्स येतात का? नाही, वेगवेगळ्या महासागरांमध्ये पण सायक्लोन्स येत असतात आणि त्यांची नावं काय असतात, वेगवेगळी असतात. आता इथे बघा, तुम्हाला बेसिकली 3 नावं दिसत असतील, याच्याबद्दल आपण चर्चा करूया. हा जो तुम्हाला दिसतोय एस आकाराचा, हा अटलांटिक महासागर आहे. ठीक आहे. हां, तर अटलांटिक महासागरामध्ये जर का बघितलं तर इथे उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्वेला जे सायक्लोन्स तयार होतात त्या सायक्लोन्सला हरिकेन असा शब्द आहे. काय शब्द आहे? हरिकेन्स. लक्षात ठेवा. आता इथे तुम्हाला जर का स्टेटमेंट द्यायचं झालं आयोगाने तर कसं दिलं जाईल? एकतर उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्वेला असं म्हटलं जाईल किंवा अटलांटिक महासागराच्या पश्चिमेला म्हटलं जाईल. ठीक आहे. पण मला एकच तुम्हाला सांगायचं आहे, लक्षात ठेवताना अटलांटिक लक्षात ठेवा. सो अटलांटिक ओशनमध्ये यांना काय म्हणतात? हरिकेन्स असं म्हणतात. तुम्ही जर का ऑब्झर्व केलं तर दक्षिण अमेरिकेच्या पूर्वेला इथे सायक्लोन्सचं फॉर्मेशन होत नाही. त्याच्या मागची कारणं वेगळी आहेत, त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करूया. फक्त इथे काय आहे? गल्फ ऑफ मेक्सिको आहे किंवा उत्तर अमेरिकेचा पूर्व भाग. त्याच्यानंतर हा जो मोठा त्रिकोण आहे पॅसिफिक महासागर, पॅसिफिक महासागरामध्ये पण काय होतं तर सायक्लोन्सची निर्मिती होते. आता बघा, पॅसिफिक महासागराचा जो पूर्वेकडचा भाग आहे तिथं पण याला काय म्हणतात? हरिकेन्स असं म्हणतात. बरोबर का नाही? आणि जो पॅसिफिक महासागराचा पश्चिमेकडचा भाग आहे म्हणजे आशिया खंडाला लागून, त्यातल्या त्यात तुम्ही बघितली तिथं जपान आहे, इथं कोरिया नावाचा देश आहे किंवा मग इथे चीनची पूर्व किनारपट्टी आहे, इथं मात्र त्याला टायफून्स असा शब्द वापरला जातो. ठीक आहे. खाली ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलियाच्या जवळ यांना विली विली असं म्हणतात. ओके. आणि भारतामध्ये त्यांना आपण काय म्हणतो? सायक्लोन्स असं म्हणतो. मग इथे तुम्हाला अगदी छोटीशी ट्रिक सांगतो बघा, जर का तुमचं याच्यामध्ये कन्फ्युजन होत असेल, अमेरिका खंडाला लागून असलेला जेवढाही भाग आहे अमेरिका खंडाला, मग तो पूर्वेकडचा अटलांटिक महासागर असू द्या किंवा पश्चिमेकडे असलेला पूर्व पॅसिफिक असू द्या, इथे त्याला शब्द आहे हरिकेन. काय शब्द आहे? हरिकेन्स. ठीक आहे. आणि आशिया खंडाची पूर्व किनारपट्टी म्हटलं की त्याला शब्द आहे टायफून, ऑस्ट्रेलिया म्हटलं की विली विली आणि भारत म्हटलं की सायक्लोन असा शब्द आहे. आता वैशिष्ट्य काय असतात सायक्लोनची? सायक्लोनचा आकार किती असू शकतो? सायक्लोन्समध्ये एअर प्रेशर किती असतो? याच्याबद्दल पण काय करायची आहे आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, सायक्लोन्समध्ये काय झालेलं असतं? सायक्लोनच्या मध्यभागी कमी दाबाचं क्षेत्र असतं. काय असतं? सायक्लोन्सच्या मध्यभागी कमी दाबाचं क्षेत्र असतं. आता मी इथे एल लिहितो. एलचा अर्थ आहे लो प्रेशर. सो मध्यभागी कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे आजूबाजूच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडनं वारे वाहत येतात आणि कोरियालिस बलामुळे त्यांना काय मिळते तर एक स्पेरिकल किंवा गोलाकार त्यांना दिशा मिळते किंवा गोलाकार पद्धतीने ते फिरायला लागतात. त्याला आपण काय म्हणतो? सायक्लोन असं म्हणतो. हा जो सायक्लोनचा केंद्र भाग आहे जिथं हवेचा दाब अगदी कमी असतो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण आवर्ताचा चक्षु असं म्हणतो. इंग्लिशमध्ये याला आय ऑफ दी सायक्लोन असं म्हटलं जातं. काय म्हणायचं? आय ऑफ दी सायक्लोन. हा काय असतो? आवर्ताचा गाभा असतो. ठीक आहे. तापमान इथे खूप जास्त असून इथलं जे प्रदेश आहे तो कसा असतो? अगदी निरभ्र असतो. म्हणजे बघा, जेव्हा एखादं सायक्लोन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाईल तेव्हा सायक्लोनचे आपण 3 भाग करत असतो. याला अग्रभाग म्हणतात, याला मधल्या भागाला सायक्लोनचा डोळा असं म्हणतात किंवा चक्षु असं म्हणतात आणि हा पार्श्वभाग असतो. समजा हे सायक्लोन जर का एका दिशेकडनं दुसऱ्या दिशेकडे सरकत असेल तर या केसमध्ये काय होतं? जेव्हा एखाद्या ठिकाणी सायक्लोनचा अग्रभाग येतो तेव्हा तिथे अचानक काळे ढग दाटून येतात, जोरजोरात विजा चमकायला लागतात आणि अचानक मुसळधार पावसाची सुरुवात होते. सायक्लोन थोडं पुढे सरकलं आणि एखाद्या ठिकाणी जर का आवर्ताचा चक्षु आला तर तिथे एकदम पाऊस थांबून जातो. आणि ही परिस्थिती जास्तीत जास्त किती काळ असते तर अर्धा तास असू शकते, त्याच्या पलीकडे नाही. सो अर्ध्या तासासाठी एकदम पाऊस थांबतो, आकाश निरभ्र होतं, एकही ढग तुम्हाला तिथे दिसणार नाही आणि तुम्हाला वाटेल की अरे सायक्लोन निघून गेलं. पण अर्ध्या तासानंतर पुन्हा काय होईल? जसं आवर्त पुढे सरकेल, हा जो आवर्ताचा पार्श्वभाग आहे हा त्या ठिकाणी आल्यानंतर मग इथे काय होतं? पुन्हा पावसाला सुरुवात होते आणि बऱ्याच वेळेला इथला जो पाऊस आहे तो कसा असतो तर गारांच्या स्वरूपामध्ये असतो. सो हा जो मधला भाग आहे बेसिकली आपण त्याला काय म्हणतो तर आवर्ताचा चक्षु असं म्हणतो. इथली जी हवेची स्थिती आहे ती कशी असते? जास्त तापमान, आकाश एकदम निरभ्र आणि इथे पाऊस पडत नाही. चला पुढचं बघूयात. आकार व विस्तार किती होऊ शकतो? जिथं सायक्लोन्स तयार होतात त्या ठिकाणी सायक्लोन्सचा जो आकार आहे किंवा त्याचा जो व्यास आहे तो 80 किलोमीटरपर्यंत असू शकतो आणि जसं जसं सायक्लोन पुढे सरकत जातो त्याचा आकार आणि विस्तार वाढत जातो. हा 300 ते 1500 किलोमीटरपर्यंत असू शकतो. किती असू शकतो? 300 ते 1500 किलोमीटर. आणि सायक्लोन्सच्या वरती जे ढगं असतात त्या ढगांचा विस्तार पण किती असू शकतो? तो 300 किलोमीटरपर्यंत असू शकतो.
त्याच्यानंतर हवेचा दाब व समभार रेषांचे स्वरूप. मी आताच तुम्हाला म्हटलो की सायक्लोन्सच्या मध्यभागी काय असतं, तर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं असतं. मग तिथे हवेच्या दाबाची स्थिती कशी असते बघा. मग आवर्ताच्या चक्षूमध्ये हवेचा दाब हा 950 मिलीबार किंवा त्याच्या जवळपास असतो. किती असतो? 950. आता लक्षात घ्या, 1013 हा काय आहे, सर्वसामान्य हवेचा दाब आहे. 950 म्हणजे काय झाला, कम्पॅरेटिव्हली तो खूप कमी झाला. ठीक आहे, याच्यावरती आजपर्यंत प्रश्न विचारलेला नाही, पण प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे की सायक्लोनच्या मध्यभागी असलेला जो चक्षू आहे किंवा आवर्ताचा मध्यभाग आहे तिथे हवेचा दाब किती असतो, तर 950 मिलीबार असं लक्षात ठेवा. काही आवर्तांमध्ये हवेच्या दाबामधील फरक 50 ते 55 मिलीबारपर्यंत सुद्धा असू शकतो. आजूबाजूला जास्त दाबाचं क्षेत्र आहे, मध्यभागी कमी दाबाचं क्षेत्र आहे, आणि हा दोघांमधला काय असतो, फरक असतो. नेक्स्ट बघा, वाऱ्याचा वेग किती असू शकतो. जेव्हा सायक्लोन्स येतात तेव्हा वारा जी आहे म्हणजे हवेची क्षितिज समांतर हालचाल ही अतिशय वेगाने होत असते, कारण की हवेच्या दाबामध्ये फरक निर्माण झालेला असतो. आणि हवा कधी कशी वाहते, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. इव्हन आपण जी वाऱ्यांची व्याख्या करतो, काय व्याख्या करतो आपण, हॉरिझॉन्टल मुवमेंट ऑफ एअर फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर इज नोन ॲज विंड्स. हवेची क्षितिज समांतर हालचाल जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, म्हणजेच काय आहे, तर इथे वारे आहे, लक्षात ठेवा. मग सर्वसाधारण वाऱ्याचा वेग किती असतो, 50 ते 60 किलोमीटर असतो. परंतु जे अतिविनाशकारी असतात, अतिविनाशकारी, ठीक आहे, त्यांच्यामध्ये 120 ते 200, आणि खूप जास्त विनाशकारी असतील तर तिथे हवेचा वेग हा 1200 किलोमीटरपर्यंत होऊ शकतो. सध्या जे मोचा चक्रीवादळ आले त्याच्यात हवेचा वेग 200 ते 300 किलोमीटर पर आवर इतका आहे. मोस्टली जे टायफून्स आहेत, ठीक आहे, किंवा हरिकेन आहेत, हरिकेनमध्ये हा वेग किती असतो, 1000 ते 1200 किलोमीटर पर आवर इतका असतो, लक्षात ठेवा. पुढचं बघा, दिशा. जर का तुम्ही बघितलं तर उत्तर गोलार्धामध्ये सायक्लोनची जी दिशा आहे ती कशी असते, अँटी क्लॉकवाईज असते किंवा घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असते. ठीक आहे, आणि दक्षिण गोलार्धामध्ये कशी असते बघा, उत्तर गोलार्धामध्ये ती अशी असते आणि दक्षिण गोलार्धामध्ये ती काय असते, तर घड्याळीच्या काट्याच्या दिशेने असते. हे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरं, एक महत्त्वाचा मुद्दा, सायक्लोनची निर्मिती कधीही विषुववृत्ताच्या जवळ होत नाही. याच्यामागे 2 कारणं आहेत. काय कारण आहे, पहिलं कारण हे आहे की विषुववृत्तावरती कोरियालिस बल जे आहे, ज्याच्यामुळे वाऱ्यांची दिशा चक्राकार होते, हे कोरियालिस बल काय असतं, तर अजिबात नसतं. की विषुववृत्तावरती कोरियालिस परिणाम जो आहे तो अतिशय कमी घडून येतो, त्याच्यामुळे इथं सायक्लोनचं फॉर्मेशन होत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं कारण काय आहे, इथे हवेची जी हॉरिझॉन्टल मुवमेंट आहे ती अगदी मंद असते. ठीक आहे, आपण सुरुवातीलाच बघितलं की आवर्तांच्या निर्मितीसाठी ते जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते कुठे विकसित झालं पाहिजे, तर जिथून प्रचलित वारे वाहत आहेत, या प्रचलित वाऱ्यांच्या क्षेत्रामध्ये जर का कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं तर त्या वाऱ्यांना काय मिळते, स्पिरिकल मुवमेंट मिळते. इथं जर का हवेची क्षितिज समांतर हालचाल अगदी मंद असेल विषुववृत्तावरती, तर इथे सायक्लोनचं फॉर्मेशन होणार नाही. आणि मग इथे हेच आहे, तुम्ही डॉल्ड्रम नावाची एक कन्सेप्ट ऐकली असेल की विषुववृत्तावरती क्षितिज समांतर हवेची हालचाल अतिशय मंद असल्यामुळे तिथं काय होतं, तर अगदी शांत, कूल अँड काल्म असे काही भाग तयार होतात, काही पट्टे तयार होतात, त्यांना आपण डॉल्ड्रम्स असं म्हणतो. ठीक आहे, सो जस्ट बिकॉज ऑफ डॉल्ड्रम्स प्रेझेंट ऑन इक्वेटरवरती असलेल्या डॉल्ड्रम्समुळे जिथे हवेची क्षितिज समांतर हालचाल मंद आहे तिथं काय होतं, तर इक्वेटरच्या जवळ सायक्लोनचं फॉर्मेशन होत नाही. राहील तुमच्या लक्षामध्ये. सो कोरियालिस बल काय आहे, इथे अतिशय कमी आहे, आणि सोबतच काय आहे, तर हवेची क्षितिज समांतर हालचाल नाही, म्हणून इक्वेटरवरती ते फॉर्म होणार नाही. ओके, चला. सो आय होप की तुम्हाला इथे लक्षात आलं असेल. आता हे बघा, हे जे मोचा चक्रीवादळ आहे हे हळूहळू पुढे सरकतंय, हे पूर्वेकडे सरकतं आहे. म्हणजे याच्यापासून म्यानमार आहे, त्याच्यानंतर थोडं पुढे गेलात की मलेशिया वगैरे देश आहेत. ठीक आहे, खाली आलात तर इंडोनेशिया वगैरे आहे. पण हे जे बांगलादेश, मलेशिया, त्याच्यानंतर म्यानमार देश आहे, यांना काय होतंय, मोठा फटका बसलेला आहे. मग बघा, इथे सायक्लोनचा पुढचा भाग म्हणजे काय आहे रे, हा झाला अग्रभाग. त्याच्यानंतर हा भाग म्हणजे काय झाला, सेंटर, म्हणजे हा काय झाला, डोळा झाला, आणि हा झाला पार्श्वभाग. आता जसं जसं सायक्लोन पुढे सरकत जाईल काय होत जाईल, तिथल्या हवेच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात फरक दिसून येईल. जेव्हा हा अग्रभाग इथे पोहोचेल तेव्हा काय होईल, खूप जास्त पाऊस पडेल, काळे कुट्ट ढगं तयार होतील, विजांचा कडकडाट होईल, नाही का. जेव्हा हा डोळा तिथे पोहोचेल किंवा हा भाग पुढे सरकून काय होईल, जेव्हा त्या ठिकाणावरती डोळा येईल तेव्हा एकदम पाऊस थांबून जाईल, आकाश निरभ्र होऊन जाईल.
ठीक आहे. आणि पण ही परिस्थिती जास्तीत जास्त अर्धा तास, आणि जेव्हा पार्श्वभाग येईल तेव्हा पुन्हा पावसाला सुरुवात होईल, आणि बऱ्याच वेळेला पार्श्वभागामध्ये काय असतं तर गारा पडण्याची शक्यता असते. आणि अशा पद्धतीने हे वादळ पुढे सरकत सरकत जेव्हा पूर्णपणे जमिनीवरती चाललं जाईल तेव्हा ते पूर्णपणे काय होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल. मी पुन्हा एकदा मुद्दा रिपीट करतो की आवर्त हे फक्त आणि फक्त समुद्रातच तयार होतात, कारण की त्यांच्या निर्मितीसाठी प्रचंड बाष्पाची गरज असते. बाष्पाच्या सांद्रीभवनातून कंडेन्सेशनमधनं जी ऊर्जा मुक्त होते, याच ऊर्जेचा वापर कशासाठी केला जातो, सायक्लोनच्या फॉर्मेशनसाठी केला जातो. जमिनीवरती पाण्याची वाफ असत नाही, त्याच्यामुळे तिथे काय असतं, सांद्रीभवनातून मुक्त होणारी ऊर्जा अतिशय कमी असते. आता ऑब्व्हियस गोष्ट आहे, ऊर्जा तर पाहिजेच. जर ऊर्जाच नसेल तर सायक्लोन टिकेल का, नाही, मग सायक्लोन टिकत नाही. चला, सो हे झालं मोचा चक्रीवादळाबद्दल. पुन्हा एकदा याच्या नॉमेनक्लेचरबद्दल किंवा सायक्लोन्सला नावं कशी दिली जातात याच्याबद्दलचं जे लेक्चर आहे ते ऑलरेडी चॅनलवरती आहे, डॉक्टर सुशील बारी सरांचं, ते तुम्ही बघू शकतात. एक इंटिग्रेटेड बॅच सुरू होते आपली, जे विद्यार्थी UPSCचं प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी 1 इयर इंटिग्रेटेड बॅच 12 जूनपासून सुरू होते. आणि दुसरी एक बॅच आहे MPSCची राज्यसेवा आणि कंबाईन, ह्या पण 12 जून आणि 10 जुलैपासून सुरू होत आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल ते विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात. दोन्हीही बॅचेस किंवा तिन्ही बॅचेस या ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन फॉर्ममध्ये अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरमध्ये जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तिथे जाऊन तुम्हाला ज्या कुठल्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कोर्सवरती क्लिक करून पेमेंट करायचं आहे, आणि मग तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. सो लवकर करा. पुढचं आहे तुमचं CVBची इयरली बॅच बाय डॉक्टर सुशील बारी सर. करंट बेसिक सगळ्यांना माहिती आहे, करंटचं इम्पॉर्टन्स हे एक्झामसाठी खूप जास्त आहे. ही बॅच सुरू होते 16 जून 2023 पासून. हिची फीज अगदी कमी आहे तुमच्यासाठी, जवळजवळ 1999 इतकीच फी सरांनी इथे ठेवलेली आहे. ठीक आहे. पुढची एक बॅच आहे रिव्हिजन सेशन्स आहेत पुढचे 21 आणि 22 मेला. जॉग्रॉफीचे रिव्हिजन सेशन असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे सेशन जॉईन करायचे ते पण तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन करू शकता. जॉग्रॉफीचं एक जनरल जॉग्रॉफीचं आहे, आणि दुसरं एक भूरूपशास्त्राचं पण आहे. स्पॉटलाईट अकॅडमीला जर का तुम्हाला फॉलो करायचं असेल तर इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, टेलिग्राम आणि फेसबुक, सगळ्या ठिकाणी आम्ही आहोत सोशल मीडियावरती. सोबतच इथे खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. इन केस ऑफ एनी क्युरीज, एनी डाऊट्स, तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्याशी बोलू शकतात, किंवा तुमच्याकडे डाऊट्स असतील तर आम्ही ते सॉल्व्ह करू शकतो. चला तर ठीक आहे, लवकरच भेटूयात. थँक्यू सो मच.